So simply from a very long time we are studying elasticity of demand. We have studied the three types of elasticity of demand: price elasticity of demand, income elasticity of demand, and cross elasticity of demand. We have also seen the degrees or the types of those respective types of demand, elasticity of demand. Price elasticity चे पाहिले, इन्कम इलास्टिसिटीचे आणि क्रॉस इलास्टिसिटीचे टाइप बघितले, बरोबर. During the flow of teaching, I showed you how they are calculated, how the elasticity is calculated during the flow. Obviously, we have some sums or examples or mathematical problems that we have to solve, कारण आपण इकॉनॉमिक्स बघतोय, शिकतोय, आणि इकॉनॉमिक्स हे मॅथ्सच्या अगदी बरोबरीने जाणारी गोष्ट आहे. मॅथ्स लक्षात ठेवा, मॅथ्स काय, संस्कृत काय, हे इकॉनॉमिक्स काय, हे अतिशय लॉजिकल सब्जेक्ट आहेत आणि अतिशय एकमेकांशी जवळ जाणार आहेत. जर आपल्याला माहितीये की हे सगळे भिन्न आहे, संस्कृत एक लँग्वेज आहे, मॅथमॅटिक्स तर एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, आणि इकॉनॉमिक्स हा बहुत करून थिअरी समजला जातो, कारण आपल्याला बेसिकली थिअरॉटिकल पार्ट समजला जातो. पण इलास्टिसिटी ऑफ डिमांड किंवा कुठलाही इकॉनॉमिक्सचा टाईप हा नेहमी मॅथमॅटिकल ओरिएंटेड असतो, जस्ट दॅट आपल्याला ते शिकवलं जात नाही आणि मग आपली गडबड होते. सो आज आपण त्यातलं थोडंसं मॅथमॅटिकल पार्ट पण बघणार आहोत, आणि तो बिलकुल कठीण नाहीये, बिलीव्ह मी. मी जेव्हा तुम्हाला शिकवून माझं संपलेलं असेल तेव्हा तुम्हाला ते लक्षात आलेलं असणार आहे, आणि तुम्हाला माहितीये लक्षात आल्याशिवाय मी सोडतच नाही, राईट. सो लेट स्टार्ट. ओके, या आपण काय काय पाहिलं होतं हे बघूया. क्रॉस इलास्टिसिटी किंवा सबस्टिट्युटेबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, सो लेट्स सी. इलास्टिसिटी, इट डिपेंड्स ऑन substitutability of goods. If substitutability is perfect, cross elasticity is infinite. हा पॅच आपण बघत होतो क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा. सो जर सबस्टिट्युटेबिलिटी परफेक्ट असेल, म्हणजे एक्स ला वाय हे गुड सबस्टिट्यूट असेलच असेल. आपण बघितलं होतं रिबॉक आणि अदिदासचे शूज, बरोबर. सो रिबॉकला जर अदिदास हे एकमेकांना सबस्टिट्यूट असेलच एकदम परफेक्टली, तर क्रॉस इलास्टिसिटी इन्फायनाईट असते. कुठलेही घ्या, यू डोंट केअर. अदिदास घेतायत की रिबॉक घेतायत, यू रिअली डोंट केअर, राईट. त्याच्या बरोबरीने इफ द अदर ऑन द अदर हँड सबस्टिट्युटेबिलिटी डज नॉट एक्झिस्ट, देन क्रॉस इलास्टिसिटी इज झिरो. जेव्हा सबस्टिट्युटेबिलिटी म्हणजे एक्स ला वाय हे आपण ऑर म्हणून वापरू शकतो असं जर असेल, असं नसेल, देन योर क्रॉस इलास्टिसिटी इज झिरो. आपकी जो क्रॉस इलास्टिसिटी रहती है वो पूरी की पूरी झिरो रहती है. इन द केस of complementary goods like jointly demanded goods, cross elasticity is negative. Okay, हे नेहमी लक्षात ठेवा. थिंक अबाउट इट लाइक पेन आणि रिफिल. सो अगर आपके पास पेन है तो ही आप रिफिल खरीदोगे, राइट. तो रिफिल का कॉम्प्लीमेंटरी गुड क्या है? पेन. तो अगर आपके पास कॉम्प्लीमेंट है तो ही आप खरीदोगे, मतलब आपके पास अगर पेन है ही नहीं तो क्या आप रिफिल खरीदोगे उसकी? नहीं. या फिर आपके पास अगर पेन है तो आप रिफिल खरीदोगे ही खरीदोगे. मतलब एट दैट टाइम आपकी क्रॉस इलास्टिसिटी इज निगेटिव. वो कुछ डिपेंड नहीं करती कि क्या पेन है, मतलब पेन की डिमांड बढ़ी तो रिफिल की डिमांड कम ज्यादा कैसे होगी उसके हिसाब से. ओके, अ राइज इन द प्राइस ऑफ one commodity X will mean not only decrease in the quantity of X but also decrease in the quantity demanded of Y, because both are demanded together. So जब प्राइस बढ़ती है एक X कमोडिटी की और ये कॉम्प्लीमेंट्री गुड्स है, इसका मतलब नहीं है कि there will be decrease in the quantity of X but also decrease in quantity of quantity of Y. तो जब X की प्राइस बढ़ती है, अगर XY कॉम्प्लीमेंटरी गुड है पेन रिफिल जैसे, तो जब X की प्राइस बढ़ती है तो आपका Y का प्राइस भी, Y का प्राइस बढ़े घटे वैसे का वैसे रहे, कुछ प्रॉब्लम नहीं है. X की प्राइस बढ़ेगी तो X की डिमांड तो घटने वाली है एज पर द लॉ ऑफ डिमांड, राइट. लेकिन उसके साथ Y की भी डिमांड है वो घटने वाली है, क्योंकि वो कॉम्प्लीमेंटरी गुड है. समझ में आ रहा है मैं क्या बोल रही हूँ? मैंने आपको दो टाइप के गुड्स बताए, सब्स्टिट्यूटिव और सब्स्टिट्यूट गुड्स, और उसके बाद था कॉम्प्लीमेंटरी गुड्स, राइट. तो सब्स्टिट्यूट में क्या होता है, एक की प्राइस बढ़ी कि दूसरे की डिमांड, जो सब्स्टिट्यूट है, देखो ए बी गुड्स लेते हैं, ओके, या फिर रीबॉक अदिदास के शूज ही लेते हैं,
ओके तो रीबॉक के शूज की प्राइस बढ़ी तो अडिडास जो उसका सब्स्टिट्यूट गुड है उसका डिमांड बढ़ेगा. That's the difference. Whereas let's take पेन एंड रिफिल का एग्जांपल. जब भी आपके पेन की प्राइस बढ़ जाती है तो पेन की डिमांड तो घटने ही वाली है, उसके साथ रिफिल की भी डिमांड घट जाती है. So that is example for complementary goods. ओके मैंने आपको सब्स्टिट्यूट गुड्स के बारे में बताया और कॉम्प्लीमेंट गुड के बारे में बताया. क्या आपको ये दोनों कंसेप्ट और इन दोनों के हालचाल ज्या काही हालचाली होतात वो त्या तुम्हाला लक्षात आल्यात, समझ में आ रहा है ये दोनों टाइप? यस मैम. वेरी गुड. Yes, ma'am. लेट्स गो फर्दर. तो ये आपको लिखना होगा राइट, जब भी आप लिख रहे हो क्रॉस इलास्टिसिटी के बारे में आपके नोट्स में. मुझे पता है मैंने अभी तक आपको भेजे नहीं है ज्यादा नोट्स. अभी के लिए मैंने आई थिंक थोड़ा छोटा पैच भेजा था इलास्टिसिटी ऑफ डिमांड का, लेकिन जो भी मैंने भेजा है आप सबको आपके नोटबुक में लिखना पड़ेगा. आप लिख रहे हो होपफुली? मैं आपके नोटबुक्स चेक करने वाली हूँ. यस मैम. वेरी गुड. प्लीज कीप योर नोटबुक्स रेडी. हमें एग्जाम के लिए पूरा का पूरा तैयार रहना है. जब भी एग्जाम हो हम ऐसे डायरेक्टली जाकर वी शुड बी रेडी अबाउट इट. ओके लेट्स सी. अब आपके लिए एक अलग वाली जो अभी तक आपने सुनी नहीं है शायद, ऐसी वाली एक इलास्टिसिटी के बारे में हम बोलने वाले. ओके इस इलास्टिसिटी को बोलते हैं एडवर्टाइजिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड. क्या नाम मैंने बताया? एडवर्टाइजिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड. Okay, advertising elasticity of demand is a measure of market sensitivity to increase or decrease in advertising saturation. मतलब आपके मार्केट की कैसी सेंसिटिविटी चल रही है और उसके हिसाब से आपकी क्वांटिटी, मतलब आपकी मार्केट आपके एडवर्टाइजिंग पे कैसे सेंसिटिव है. ओके एक चीज की अगर आप ज्यादा एडवर्टाइज करते हो तो क्या उसका डिमांड बढ़ रहा है, उतना ही रह रहा है, घट रहा है, ये कैसे है ये देखना है. ओके समझ में आ रहा है मैं क्या बोल रही हूँ? इसका मतलब है जैसे कि अगर कौन सा वाला गुड ले. ओके एक दुकान एक पर्सन ने दापोली में अगर पिज्जा का शॉप डाला. ओके दापोली में पिज्जा और पास्ता ज्यादा तौर से नहीं मिलते, तो पिज्जा और पास्ता का उसने शॉप डाला, रेस्टोरेंट डाला. ओके और वो रेस्टोरेंट में उसने क्या मतलब एडवर्टाइजमेंट किया है दापोली में पहली बार. अच्छा सा अच्छा डोमिनोज से भी बेहतर, पिज्जा हट से भी बेहतर पिज्जा डायरेक्टली फ्रॉम इटली, क्योंकि पिज्जा का ओरिजिन इटली रहता है. ओके पास्ता का भी इटली रहता है जनरली. तो डायरेक्टली लर्न फ्रॉम इटली, जो हमारा जो शेफ है वो डायरेक्टली इटली से लर्न करके आया है सिर्फ आपके लिए. तो क्या होगा मुझे बताओ? आप पिज्जा खाने के लिए कभी ना कभी उसके पास जाओगे, राइट? जाओगे ना? Yes ma'am. Yes. So that is advertising impact on the quantity demanded. मतलब जैसे ही एडवर्टाइज करेंगे वो क्या होगा, उसका क्वांटिटी डिमांडेड बढ़ जाएगा. ओके समझ लीजिए कि मैंने आपको बहुत बार बोला था कि हम जैसे दापोली की तरफ आना शुरू कर देते हैं मंडनगढ़ या फिर वहां से ओके दापोली की तरफ, तो आपको बहुत ज्यादा होटल्स के बोर्ड दिखते हैं और उसमें एक ज्यादा ही इम्पैक्टफुल है क्योंकि एक बहुत व्हाइट बोर्ड रहता है, व्हाइट वाला एक होर्डिंग, और उसके ऊपर ऐसे किलोमीटर्स, दापोली कितने किलोमीटर दूर है, दापोली ऐसी एडवर्टाइजमेंट की रहती है. तो जनरली क्या होता है, पहले बहुत हर एक किलोमीटर पे एक एक बोर्ड रखा है. ओके तो क्या होता है जनरली, आप जब पहली बार देखते हो तो आप होटल का नाम नहीं देखते, आप सिर्फ देखते हो दापोली कितना दूर है. दूसरी बार देखते हो फिर से 1 किलोमीटर. लेकिन उसके बाद क्या होता है, आपको पता चल जाता है कि पहले हमने 18 देखा था तो अभी 17 ही होने वाला है, फिर उसके बाद मतलब 16, 15, 14 असंच असणार आहे ना पुढे पुढे 1-1 किलोमीटर. मग तुमचं हळूहळू त्या व्हाईट बोर्ड कडे लक्ष जायला लागतं. ओके अँड देन ऍट द पॉइंट की तुमचं लक्ष येतं, अरे ही तर हॉटेलची जाहिरात आहे, अरे काहीतरी चांगलं हॉटेल दिसतंय. हा आपको समझ में आ रहा है? ऐसे आपका एडवर्टाइजमेंट इम्पॅक्ट रहता है. और आप क्या करते हो, जसं तुम्ही दापोलीत पहिल्यांदा येता तुम्ही त्या हॉटेलची चौकशी करता, कुठे हो हे हॉटेल, किंवा तिथे त्यांनी जीपीएसचं लोकेशन पण दिलंय, तर जीपीएस ने ट्रॅक करता आजकाल, तर तसं पण करता येतं. सो काय होतं, तुमच्या ऍडव्हर्टाइजने तुमच्या डिमांडवर, खोल्यांच्या डिमांडवर फरक पडेल त्या हॉटेलच्या बाबतीत. तसं इतर गोष्टींमध्येही इम्पॅक्ट, इतर गोष्टींच्या डिमांडमध्येही फरक पडतो. सो दॅट इज कॉल्ड advertising elasticity of demand. Okay, it is calculated by dividing the percentage change in the quantity demanded by the percentage change in advertising expenditure. आपण आतापर्यंत बघितलं होतं, कुठलीही
प्राइस इलास्टिसिटी काढताना किंवा नॉट प्राइस इलास्टिसिटी काढताना डिमांडचे आपण काय बघितलं होतं, न्यूमरेटर मध्ये नेहमी पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड होतं. न्यूमरेटर म्हणजे अंश, ओके, जो ऊपर वाला पार्ट रहता है, ये वाला पार्ट, ओके, परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवाइडेड बाय परसेंटेज चेंज इन एडवर्टाइजिंग. तो जब प्राइस इलास्टिसिटी देख रहे थे तो प्राइस इलास्टिसिटी का पार्ट था, अब जब इनकम इलास्टिसिटी देख रहे थे वहां वो पार्ट था, ओके. और जब अब एडवर्टाइजिंग का पार्ट आ रहा है तो एडवर्टाइजिंग एक्सपेंडिचर का पार्ट है. समझ में आ रहा है? मुझे समझ में आया आपका प्रॉब्लम. आप वीडियो देख सकती हो अगर मेरा आवाज ब्रेक हो रहा है तो, ओके. आप ट्राई करो कनेक्टेड रहने का. अगर नहीं आ रहा है तो आप वीडियो देखकर एक बार मतलब अच्छे से पढ़ लेना, ओके. पढ़ना जरूर. It is a positive advertising elasticity indicates that an increase in advertising leads to rise in demand for the advertised good or services. Okay, a positive advertising elasticity मतलब जो क्या बता सकते हैं हम, जो impactful रहती है ऐसे advertising की advertising elasticity indicates that increase in advertising expenditure leads to rise in demand for the advertised good और सर्व्हिसेस. सांगा बरं तुम्ही मला एक्झाम्पल की अशी ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यावर तुम्ही एखादी गुड घेतली, ओके. वन बाय वन तुम्ही मला असं सांगायचं एक्झाम्पल, ओके. लेट स्टार्ट. तुम्हाला आठवतंय का? सॉरी मला ऐकायला नाही आलं, परत एकदा रिपीट. फेस वॉश. येस, फेस वॉश, फेअर अँड लवली, ग्लो अँड लवली, ज्याचं आता नवीन नाव झालंय ते, करेक्ट. आणि असे बरेच. येस, एनीवन एल्स? टूथपेस्ट. येस, करेक्ट. टूथपेस्ट, अगदी करेक्ट. टूथपेस्टचं पण असं असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण आता मला सांगा एक टिपिकल कॅडबरी. येस, एक टिपिकल नुसतं ऐका नुसतं टिपिकल, येस, नुसतं टिपिकल ब्रँड नका, म्हणजे नुसतं एक गुड सांगू नका, तर मला त्याचा ब्रँड सांगा की तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट बघितली होती आणि त्याच्याशी रिलेटेड बघितल्यावरती तुम्हाला आठवलं की अरे हे घेतलं पाहिजे आपल्याला, ओके. असं मला सांगा. येस, स्पार्क शूज. स्पार्क शूज, बरोबर. कसली ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली होती? मॅरिको. करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, एकदम करेक्ट. तुमच्या लक्षात येत आहे. आणि म्हणून सेलिब्रिटीजना ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते. असा विचार करा, थम्सअप, कोका कोला, पेप्सी हे सगळी काळी डिक्शनरीज ड्रिंक आहेत. सेम जवळजवळ चवीचे. आय नो ज्यांनी खूप प्यायले त्यांना कळतं डिफरन्स त्यांच्या चवीतला, पण येस, जवळजवळ सेम चवीची ड्रिंक्स असतात. मग तरी आपल्याला कसं कळतं की आज पेप्सी मागायचे की कोका कोला मागायचंय की थम्सअप मागायचं आहे? इट्स बिकॉज त्याचे जे सेलिब्रिटी असतात त्यांनी जी ऍड केलेली असते ना ती आपल्याला लक्षात राहिलेली असते. असा विचार करा, तुम्ही म्युच्युअल फंड्सची ऍड बघितलाय का? म्युच्युअल फंड सही आहे वाली बघितलाय? तो सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर बोलत असतो आणि ती आई जी असते ती म्हणते तो मुलगा फास्ट बॉल फेस करू शकेल का वाली. आठवतंय तुम्हाला? पाहिलेत तुम्ही ऍड? येस. मग काय होतं, सचिन तेंदुलकर ना, ही इज अ आइकॉनिक पर्सन इन द सेंस वो बहुत ऑनेस्ट है ना, ऑनेस्ट है, सिंसियर है और उसने इतना नाम कमाया अपने खुद के एफर्ट से. बहुत ट्राय किया है, पूरे के पूरे बहुत मेहनत की आहे, खूप कष्ट केलेत आणि त्यामुळे त्याचं नाव वर आलंय. सो त्यामुळे लोकांना काय होतं माहितीये का, त्याने जे बोललंय ते लोकांना ऐकून घेण्याची ताकद असते. उद्या हे मी जर टीव्हीवर जाऊन बोलले किंवा आपल्यापैकी कोणी जाऊन बोललं, कुणीतरी बघेल का रे ती ऍड? नाही बघणार, कारण आपल्याकडे काही क्रेडिबिलिटी नाही. पण ते सचिन तेंडुलकर म्युच्युअल फंड्स बद्दल असं म्हणतोय, विचार करायला हवा. असं लोक म्हणतात आणि म्युच्युअल फंड्स घ्यायला लागतात. तुमच्या लक्षात येत आहे? आणि म्युच्युअल फंड्स वाढले तर काय होतं माहितीये का, आपल्या देशामध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली असते ती इन्व्हेस्टमेंट वाढायला लागते. त्यामुळे देशातल्या अनेक लोकांना नोकऱ्या मिळायला लागतात, एम्प्लॉयमेंट वाढते आणि एम्प्लॉयमेंट वाढली की आपोआप काय होतं, लोकांना पगार मिळायला लागतात. पगार मिळायला लागले की इकॉनॉमीमध्ये हळूहळू एक तुमच्या खिशात पर्चेसिंग पॉवर आहे, राईट? पर्चेसिंग पॉवर म्हणजे पैशांची पॉवर, ती तुमच्याकडे आहे. मग हळूहळू इकॉनॉमी चालायला लागते. सो दॅट्स वाय एक छोट्या ऍडव्हर्टायझिंग मधून केवढं मोठी गोष्ट होते. येत आहे तुमच्या लक्षात? सो आपलं कुटुंब आपली जबाबदारी सध्याची एक मोठी ऍड तुम्ही ती बघितले? ते दोन काका असे दाखवले, ते असे बस स्टॉपवर येतात आणि त्यांनी असे मास्क खाली ठेवले, बरोबर आहे?
आणि त्यामुळे त्यातल्या Yes, ma'am. एकाला होतो, तोच त्याने शिंकल्यावर किंवा खोकल्यावर दुसऱ्याकडे येतो. पण ते छोटं बेबी आणि ती आई घट्ट मास्क लावून आलेले असतात, तर तो कोरोना ते मास्क मधून आत जायचा प्रयत्न करतो, बट ही कुडंट, राईट. आणि मग काय होतं, मग आपोआपच ते सेव्ह होतात. सो दॅट इज इम्पॅक्ट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. तुमच्या लक्षात येतं, एका छोट्या बाळाला वाचल्याचं बघून लोक, आणि आईला पण त्या लोक काय करतात, विचार करतात, अरे नाही मी बघितलं होतं ते, आय शुडंट डू दॅट. तुमच्या लक्षात येतंय, हा ऍडव्हर्टायझिंगचा इम्पॅक्ट आहे. तुम्हाला ऑलरेडी एक Yes, ma'am. मोठा सब्जेक्ट आहे ऍडव्हर्टायझिंगचा पुढे पुढे गेल्यावरती. पण मला तुम्हाला असं वाटतं की ह्याचा इकॉनॉमीशी काय इम्पॅक्ट होतो, तुमच्या डिमांडवर काय इम्पॅक्ट होतो, हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, आता आपण बघणार आहोत ते टेबल तुमच्या समोर असलेलं, ज्याच्यात असं दिसतंय की व्हॅल्यू जे आहे इलॅस्टिसिटीची ती किती आहे, ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटीची, आणि त्याच्याशी आपण कसं काय समजू शकतो की ती वस्तू किंवा ते डिमांड इलॅस्टिक आहे का इनइलॅस्टिक आहे. ओके, सो जेव्हा ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू 0 असते, तेव्हा ती वस्तू परफेक्टली इनइलॅस्टिक असते. ओके, म्हणजे काय असतं परफेक्टली इनइलॅस्टिक, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटचा काहीही परिणाम होणार नाही. ओके, असा विचार करा, ब्लड प्रेशर किंवा ब्लड प्रेशर म्हणजे बीपी, ओके, किंवा आपण काय म्हणू, ब्लड प्रेशरचं मशीनच म्हणू. ओके, किंवा तुम्ही ते ॲक्युचेक नावाचं मशीन बघितलंय का, की ज्याच्यात तुमच्या बोटावरती ते छोटस सुईने हे करतात, टच करतात, आणि त्यामुळे जे ब्लड हो बाहेर हो. येतं त्याने शुगर Oh, चेक केली जाते, Yes, ब्लड ma'am. शुगर. करेक्ट. yes. सो Yes, ma'am. डायबेटीस असणाऱ्या लोकांकडे खूपदा ते असतं ॲक्युचेक. मग मला सांगा, ॲक्युचेक वाल्यांनी भरमसाठ जाहिरात केली, भरमसाठ. ओके, पण ज्याला ऍक्च्युली डायबेटीस नाहीये तो त्या ॲक्युचेक घेईल करे? मजा म्हणून कोणी घेणार नाही, नाही राईट. घेणार. किंवा बीपीचं मशीन ॲक्युचेक सुद्धा घेतील कदाचित लोक, हौशी असतील ते, की माझी वाढली का बघायला. ओके, पण बीपीचं मशीन, ज्याला बीपी नाहीये, डॉक्टरांकडे ते हिरवंवालं असतं, तुम्हाला माहिती राईट, ते असं असं हे करायचं असतं, ते असं Yes, ठेवलेलं yes. असतं. येस. सो समजा ते त्याची जाहिरात केली तर तर त्याची काही म्हणजे लोक घेतील का जाहिरात बघून बीपीचं मशीन? ते नाही घेणार ना. सो दॅट्स अ परफेक्टली इलॅस्टिक, की ती उगाच कोणी घेणार नाही. किंवा जनरली असा विचार करा की तुमच्या क्लासमध्ये कोणीतरी येऊन गन्सची जाहिरात केली, तरी मी हे उदाहरण देणार नाही कारण मला माहिती नाही तुम्ही गन्सचे किती आउडीचे आहात. खरे गन्स किंवा मिसाईल्स वगैरेची तुमच्या क्लासमध्ये येऊन जाहिरात केली, तर तुमच्या क्लासमधले लोक मिसाईल्स घेतील का रे विकत? काही कोटी रुपयांना असतात ती. नाही, त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा काही नाही उपयोग नाही नाही. म्हणजे नाही घेणार. होपफुली तुम्ही घेऊ नयेत असं आपलं मला वाटतंय. म्हणजे काही गरज नाही ना कुणावर मिसाईल टाकणार आहात. हा, सो दॅट इज अ परफेक्टली इनइलॅस्टिक, तेव्हा त्याची व्हॅल्यू असते 0. आता जेव्हा इनइलॅस्टिक म्हणजे थोडीशी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक असते, तेव्हा मी म्हटलं तसं कदाचित क्रोसिनच्या गोळ्या, की तुम्ही त्या घरी नेऊन ठेवता, जाहिरात केली थोडीशी, तर ती बघून ओके पावसाळा आलाय, हा आपण क्रोसिनच्या गोळ्या घरी घेऊन जाऊया, कदाचित ताप येऊ शकेल, असं पूर्वी म्हटलं जायचं. अॅनासिन म्हणजे डोकेदुखीवरच्या, क्रोसिन. सो तुम्ही त्या घेऊन जाता. सो दे मे बी रिलेटिव्हली इनइलॅस्टिक. त्यांची व्हॅल्यू कशी असते? लेस दॅन 1, मोर दॅन 0, दॅट इज अंडर 1. ओके, एक म्हणजे एकदम युनिटरी इलॅस्टिक, म्हणजे जितकी जाहिरात तितकी डिमांड वाढणार, जाहिरात जितकी वाढली तितकीच डिमांड वाढणार. थोडक्यात बेसिक युनिटरी इलॅस्टिक. त्याच्यानंतर असतं ओव्हर 1 म्हणजे ग्रेटर दॅन 1. अशा इलॅस्टिसिटी असतात कपड्यांच्या, ब्रँडच्या, जसं सीझनल शॉपिंग मध्ये, म्हणजे समजा FBB फॅशन ॲट बिग बाजार नावाचा ब्रँड आहे, किंवा पॅन्टालून्स नावाचा एक ब्रँड आहे, झारा नावाचा एक ब्रँड आहे, गुची नावाचा एक ब्रँड आहे. सो हे जे सगळे त्याला गुक्की म्हणून नका हा प्लीज, म्हणजे तो गुक्की नाहीये, गुची असा ब्रँड आहे. ओके, सो गुची असे जे ब्रँड आहेत मोठे मोठे, त्यांनी जर त्यांची ऍड केली तर लोक असे थोडे इम्प्रेस होतात आणि मग ते घ्यायला लागतात. पण ते इतके पण घेत नाहीत, पैसे असलेलेच लोक घेतात. सो दॅट इज ओव्हर 1, पण इनफायनाईट नाहीये. ओके, आणि इन्फिनिटीला म्हणजे ज्या क्षणी जाहिरातीला सुरुवात झाली त्या क्षणी धडाधड लोकांनी घ्यायला सुरुवात करणं. ओके, याला असं म्हणतात ब्लॅक फ्रायडे वगैरेच असेल, इन द सेन्स परदेशात जिथे क्रिसमस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, तिथे क्रिसमसच्या आधीचे काही वीक्स ब्लॅक फ्रायडे म्हणून साजरे केले जातात. सो यात काय असतं, ते सेल लावतात प्रत्येक वस्तूवर, अशी
60%, 70%, 80% डिस्काउंट असतं आणि त्याची खूप ऍडव्हर्टाईज करतात आणि लोक वेड्यासारखी घ्यायला धावतात. लाईक रांगाच्या रांगा. तुम्हाला जर आठवत असेल तर जिओचं ज्या क्षणी आपल्याकडे अनलिमिटेड नेट आलं त्या क्षणी त्या दुकानांबाहेर कशा रांगा लागल्या होत्या तुम्हाला आठवतंय कधी? तुमच्याच हयातीत होतं खरं तर ही गोष्ट. Yes, ma'am. सो दॅट इज परफेक्टली इलॅस्टिक डिमांड जेव्हा ऍडव्हर्टायझिंगने तयार झालेली असते. येते लक्षात? किंवा आयडियाने सुरू केलेली ती हनी बनी वाली ट्यून, हॅलो हनी बनी नावाचा एक तो पॅच होता. सो हनी बनी ट्यून सुरू झाल्यावर लोकांनी सगळ्यांनी त्या हनी बनीच्या ट्यून्स लावल्या होत्या. सगळ्यांच्या रिंगटोनना पण त्या ट्यून्स होत्या, बरोबर? आणि त्यामुळे लोकांनी त्याच्यासाठी आयडियाची सिम्स पण घेतली होती. सो दॅट इज इनफायनाईट ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड दॅट इज अ परफेक्टली इलॅस्टिक डिमांड. तुमच्या लक्षात येत आहे हे टेबल? नक्की येत आहे, राईट? हो हो ओके. Yes, ma'am. सो आता बघा, द प्रायमरी यूज ऑफ ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी, काय यूज होतो इलॅस्टिसिटीचा? इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज मेकिंग शुअर ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग कॅम्पेन. जर तुम्हाला मार्केटिंग कॅम्पेन म्हणजे काय ते बघायचं असेल तर त्या वर्ड्सवर क्लिक करायचे, ओके? आणि मग ते तुम्हाला घेऊन जाईल माहिती सांगायला. सो ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग कॅम्पेनचे एक्सपेन्सेस आर जस्टिफाईड बाय देअर रिटर्न्स. इन द सेन्स तुम्ही जेवढा खर्च करताय तेवढीच डिमांड झाली पाहिजे. जेवढा खर्च ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगवर करताय तितकीच तुमचे रिटर्न्स तुमच्या हातात आले पाहिजेत. सो ह्याच्यासाठी ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी मोजावी लागते आणि त्याचा खूप उपयोग होतो. दुसरी गोष्ट, अ प्राइस कंपॅरिझन ऑफ AED, ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, अँड प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, PED, कैन बी यूज टू कैलकुलेट वेदर मोर एडवर्टाइजिंग वुड मैक्सिमाइज प्रॉफिट. सो जैसे एडवर्टाइजमेंट बढ़ेगा वैसे प्रॉफिट भी बढ़ना चाहिए. ये चूज करने के लिए आपको क्या देखना पड़ता है? AED मतलब एडवर्टाइजिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड और PED प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ये दोनों का कंपैरिजन करना पड़ता है और उसके हिसाब से देखना पड़ता है कि क्या हमारा प्रॉफिट बढ़ेगा. अगर बढ़ेगा तो मोर एडवर्टाइजिंग इज नेसेसरी. अगर नहीं बढ़ने वाला है, स्टॉप एडवर्टाइजिंग, स्टॉप योर एक्सपेंसेस ऑन एडवर्टाइजिंग. ओके. और ये सब आपको सजेस्ट करना पड़ता है एज अ कॉमर्स स्टूडेंट, एज अ मैनेजर, एज अ एडमिनिस्ट्रेटिव हेड, क्लार्क हेड और समथिंग, वॉट एवर यू आर डूइंग एज अ जॉब और एज अ करियर. आपको सीनियर को, आपको बॉस को बताना पडता है की मला वाटतंय AED आणि PED ह्यांचा अंदाज घेतला तर AED जास्त वाटते आणि आपल्याला उपयोग पडेल ऍडव्हर्टायझिंगचा. वी शुड स्टार्ट ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन. तुमच्या लक्षात येत आहे? सो तुम्हाला हे सगळं शिकावं लागतं. ओके. सो तुमची एफिशियन्सी वाढते, तुमचा बॉस समोर असलेला मान मरात टिकून राहतो, प्रमोशन्स मिळतं, सॅलरी जास्त मिळते. येत आहे लक्षात? लेट्स गो अहेड. ओके. मला वाटतं ह्या ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे तुम्ही तुमचं नोट तयार केली पाहिजे. परीक्षेला येऊ शकते बरं का अशी नोट. आता मी तुमच्यासाठी एक केस स्टडी घेऊन आली. तुम्हाला सगळ्यांना माहितीये उबर बद्दल? माहितीये तुम्हाला, राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. पण तरी ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी ऐका बरं. उबर ही अशी एक कंपनी आहे जिने भारतात पहिल्यांदा टॅक्सी सर्व्हिस सुरू केली, कॅब सर्व्हिस. ओके. आणि त्याच्यानंतर आणि फक्त भारतात नाही बरं का, जगभरात उबरची टॅक्सी सर्व्हिस किंवा कॅब सर्व्हिस चालू आहे. ओके. उबर इज फास्ट ग्रोईंग आणि त्याचा केस स्टडी आपण बघणार आहोत की त्यांची प्राइस इलॅस्टिसिटी चेक करून त्यांनी त्यांचं कसं काय प्रॉफिट वाढवून घेतलं. इट्स अ रिअल लाईफ एक्झाम्पल. पण उबरवाले आता फक्त कॅब देत नाहीत बरं का, ते आणखीन पण गोष्टी प्रोव्हाइड करतात. इन द सेन्स उबर इट्स नावाची त्यांची एक फ्रँचायझी आहे जे तुम्हाला फूड डिलिव्हरी करतात आणि उबर इट्सवर अपरिमित प्रकारे डिस्काउंट्स असतात लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. दॅट्स ऍडव्हर्टायझिंग इलॅस्टिसिटी. ओके. येत आहे तुमच्या लक्षात? पुढे बघा. उबर इज फास्ट ग्रोईंग टॅक्सी सर्व्हिस ॲप that now operates in more than 50 countries. In May 2015, Uber was valued at about 41 billion US dollars by venture capital firms. कितनी प्राइस थी उसकी? 41 billion US dollars, which is huge. Okay. Uber engages in surge pricing, also known as dynamic pricing. तो उबर जे आहे ते काय टेक्निक वापरतं? सर्ज प्राइसिंग नावाचं, ज्याला काय म्हणतात डायनॅमिक प्राइसिंग वाला. कसं आहे ते आपण खाली बघूया. ओके. वेन at peak times, demand is less price elastic.
म्हणजे जेव्हा तुम्ही पीक टाइमवर बघता, साधारण सकाळी 10 ते 12, त्याच्यानंतर संध्याकाळी साधारण 5 ते 8 असे वगैरे शहरात प्रचंड गडबड गोंधळ आणि ट्रॅफिकवाले टाइम असतात हे. सो दे आर लाईक पीक टाइम फॉर देम. ओके, सो अशा पीक टाइमला लोक काय म्हणतात, प्राइस सोडून दे, आय जस्ट वॉन्ट कॅब, मला जायचंय आता. ओके, सो त्यावेळी तुमची डिमांड कशी असते, लेस प्राइस इलॅस्टिक असते. म्हणजे प्राइस प्रमाणे पटकन कमी जास्त होणारी नसते. लोक प्रिफर की ठीक आहे प्राइस काही पण असू दे, मी डिमांड करणार आहे. ओके, सो ॲट पीक टाइम डिमांड इज लेस प्राइस इलॅस्टिक. वेन मार्केट डिमांड आउटस्ट्रिप्स अवेलेबल सप्लाय, म्हणजे सप्लाय उबरच्या कॅब किती आहे ह्याच्यापेक्षा डिमांड जास्त असते. सो जितका कॅबचा सप्लाय आहे त्याच्यापेक्षा डिमांड जास्त आहे, आणि कधीही सप्लायपेक्षा डिमांड जास्त झाली की प्राइस वाढते. काय लक्षात ठेवायचं, सप्लायपेक्षा डिमांड जास्त झाली की प्राइस वाढणार. ओके, सो example, at peak times then Uber raises their average fare on their app. That means अशा पीक टाइमला उबर त्यांचं जे फेअर असतं म्हणजे भाडं असतं ते वाढवतं त्यांच्या ॲपवरती. द एम इज टू एनकरेज मोर ड्रायव्हर्स टू टेक टू द रोड्स टू टू एक्सपांड सप्लाय. मग त्यामुळे काय होतं, ड्रायव्हर लोक पण अट्रॅक्ट होतात की अरे उबरची घेतलं ना, उबरची फ्रँचायझी की जास्त पैसे मिळतात. सो ते उबरकडे जाऊ शकतात. ओके, त्यामुळे उबरचा सप्लाय वाढेल, आणि सप्लाय वाढलं की ऑब्व्हियसली उबरचा प्रॉफिट वाढेल. ओके, the business is taking advantage of low price elasticity of demand at busy times. म्हणजे त्यावेळी जी लो प्राइस इलॅस्टिसिटी असते पीक टाइम्सला, तिचा जास्तीत जास्त फायदा करून घेणं, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणं त्यातून, हे त्याचं एम असतं बिझनेसचं. Some economists have criticized this policy, especially during emergencies. सो आजच्या सारखा जेव्हा इमर्जन्सीचा काळ असतो तेव्हा लोकांवर अन्याय होतो, कारण त्यांचे प्राइस वाढलेले असतात, पण लोकांना काही करून हॉस्पिटलला पोचायचं असतं, कुठल्या तरी ठिकाणी पोचायचं असतं, पण उबरचं डिमांड पीकवर असते आणि त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांची प्राइस पण पीकवर असते. सो काही इकॉनॉमिस्ट या गोष्टीला क्रिटिसाइज करतात, ते म्हणतात की हे चुकीचं आहे. मला सांगा तुम्हाला काय वाटतं याबद्दल. तुम्ही ऐकलत राईट, मी तुम्हाला जे काही सांगितलं ते आतापर्यंत तुमच्या समोर आहे. तुम्हाला काय वाटतं की असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, बरोबर आहे की चूक आहे? प्लीज मला मागचा टीव्ही ऐकायला लावू नका, टीव्ही मी ऐकतेच ऑलरेडी माझ्या घरी. पण सांगा मला तुम्हाला काय वाटतं ते. मॅडम हे बिझनेस टेक्निक बरोबर आहे. बिझनेस टेक्निक आहे म्हणून बरोबर आहे असं म्हणणं आहे. येस, आणखी कोणाला काय वाटतं? तुम्हाला कळलं राईट मी काय म्हणत होते ते? येस मॅम. मग आता मग तुम्हाला काय वाटतं, असं प्राइस वाढवल्या पाहिजेत पीक टाइमला की नाही वाढवल्या पाहिजेत? ऍक्च्युली त्यांनी नाही वाढवल्या पाहिजेत, पण डिमांड जास्त असल्यामुळे त्यांच्यावरती लोड येतो, सो ते वाढवू पण शकतात. आणि लोड येतं म्हणण्यापेक्षा हेच तर टाइम असतात की जेव्हा त्यांना पैसे मिळवायचे असतात. कुठलाही बिझनेस हा जनरली प्रॉफिट ओरिएंटेड असतो, किंवा प्रॉफिट, तुम्हाला आठवतं राईट, ओसीचं पहिलं वाक्य होतं की बिझनेस इज प्रॉफिट ओरिएंटेड, किंवा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज द ॲट द मोस्ट इम्पॉर्टंट एम ऑफ बिझनेस, राईट. म्हणजेच थोडक्यात बिझनेसला प्रॉफिट मिळवावाच लागतो सर्व्हाइव्ह करायला, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे त्यांनी हे केलं पाहिजे की नाही ही त्यांचा पर्सनल डिसिजन आहे. ऑब्व्हियसली सोसायटीच्या दृष्टीने जर विचार केला, समाजाच्या दृष्टीने, तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, थोडंसं किंवा जास्तच. पण आपण कुणाचे हात नाही धरू शकत. त्यांना प्रॉफिट मिळवायचं आहे, सोसायटीला किंवा लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं आहे, बरोबर. सो मी तुम्हाला प्रयत्न केला हे सांगण्याचा की कशा प्रकारे वर्किंग चालतं. ओके, सो अशा प्रकारे जेव्हा तुम्ही इलॅस्टिसिटीचं मेजरमेंट करत असता तेव्हा त्यात 4 टाईपच्या मेथड तुम्हाला शिकायच्या. ओके, आणि त्या अतिशय सोप्या आहेत, बिलकुल न घाबरण्यासारख्या आहेत, आणि मी त्या तुम्हाला अतिशय नीट शिकवणार आहे. ओके, सो त्यातली पहिली मेथड आहे, ओके, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे, कारण प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड एक्सप्लेन द मेजरमेंट्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, किंवा एक्सप्लेन द मेथड्स ऑफ मेजरिंग इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, तुमच्या लक्षात राहील, हे तुम्हाला लिहायचं आहे प्रत्येक 4ही मेथड. सो त्याचं पहिली मेथड आहे द पर्सेंटेज मेथड. ओके,
A price elasticity of demand is measured by coefficient EP. म्हणजे आपण कशी काय प्राइस इलास्टिसिटी मेजर करणार आहोत EP ने. ओके, इलास्टिसिटी ऑफ प्राइस. This coefficient EP measures the percentage change in quantity demanded or quantity of commodity demanded resulting from the given percentage change in its price. So तुमच्या quantity demanded मध्ये काय चेंज होतो as प्लीज तुम्ही जेव्हा माईक ओपन ठेवता ते मी सांगितल्यावर ओपन केले तर उपयोग होईल का? राईट, आत्ता पुरतं जरा थोड्या वेळासाठी म्हणजे ते म्यूट ठेवाल मी शिकवत असताना, कारण त्याने खूपच वेळ जातो की नाही मला प्रत्येक वेळी प्रत्येकाचा माईक चेक करण्यात. ओके ओके, सो येप, सो मला तुम्हाला काय सांगायचं आहे की इलास्टिसिटी ऑफ प्राइस आपण कशी चेंज करतो, नॉट चेंज, कशी कॅल्क्युलेट करतो की पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. दोन ट्रान्झॅक्शनमध्ये क्वांटिटी डिमांडेडमध्ये काय फरक आहे आणि कारण तो क्वांटिटी डिमांडेड इन फरक कुठल्या प्राइसच्या फरकामुळे झालाय. प्राइस वाढली म्हणून डिमांड वाढली आहे की प्राइस कमी झाली म्हणून डिमांड वाढली आहे की प्राइस आहे तशीच आहे पण तरी डिमांड वाढली किंवा प्राइस मध्ये खूप सारा चेंज झालाय पण तरी डिमांड वाढली नाहीये. हे सगळे प्रकार आपल्याला तिथे शिकता येतात. ओके, आणि म्हणून त्याचा फॉर्म्युला बघा काय, EP इलास्टिसिटी ऑफ प्राइस इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी Q डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन P दॅट इज प्राइस इज इक्वल टू डेल्टा Q. तुम्हाला आठवतंय डेल्टा म्हणजे डिफरन्स असतो दोन क्वांटिटीतला, Q2 मायनस Q1 म्हणजे दुसऱ्या चेंज झालेली प्राइस मायनस ओरिजिनल प्राइस. ओके, आणि ह्या सगळ्या मॅथमॅटिक्सचं काय उदाहरण येतं किंवा काय उदाहरण नाही काय साईन येतं, हे साईन आपण नेहमी इग्नोर करतो किंवा ते नेहमी अपोजिट घेतलं जातं. मी तुम्हाला तेही समजावणार आहे. सध्या आपण हा फक्त फॉर्म्युला बघूया. ओके, सो डेल्टा Q डिवायडेड बाय Q अपॉन डेल्टा P अपॉन P म्हणजे दोन क्वांटिटीतला फरक डिवायडेड बाय ओरिजिनल क्वांटिटी अपॉन म्हणजे डिवायडेड बाय दोन प्राइस मधला फरक डिवायडेड बाय ओरिजिनल प्राइस इज इक्वल टू डेल्टा Q अपॉन डेल्टा P मल्टिप्लाइड बाय P अपॉन Q. तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आलाय नक्की का नाही लक्षात आलाय? परत समजावायला हवाय. परत बोला. येस, सांग. येस येस, होय कळलं, सांगणार. ओके, सो चेंज इन प्राइस म्हणजे काय असतं असा विचार करा. आपण ही म्हणूया आपली ओरिजिनल प्राइस. ओके, Q आणि नॉट प्राइस क्वांटिटी, आणि ही म्हणू दुसऱ्या वेळची क्वांटिटी डिमांडेड. ओके, आणि इथे म्हणू ही प्राइस जी आहे ओरिजिनल आणि P1 आहे ही दुसऱ्या टाइमची. ओके, इथपर्यंत लक्षात येतंय. सो ओरिजिनल क्वांटिटी Q आहे, चेंज झालेली Q1 आहे, ओरिजिनल प्राइस P आहे, चेंज झालेली P1 आहे. सो पर्सेंटेज चेंज इन प्राइस काढायला मला काय करायला लागतं माहितीये का, मला असं करायला लागतं की नवी जी प्राइस आहे Q1, ओके, सो Q1 मायनस Q, ओके, डिवायडेड आणि ह्याला डिवायडेड बाय ओरिजिनल क्वांटिटी Q. इथपर्यंत लक्षात आलं? मी काय केलं, नवी मायनस जुनी डिवायडेड बाय जुनी. एवढं लक्षात येत आहे नक्की? येस मॅम. ओके, सो हा Q1 मायनस Q हे जे दिसतंय ना यालाच आपण म्हणतो डेल्टा Q. Q1 मायनस Q जे आहे त्याला म्हणणार आहोत आपण डेल्टा Q. ओके, आणि डिवायडेड बाय Q म्हणजे थोडक्यात आता मी जी तुम्हाला कन्सेप्ट शिकवते ही कन्सेप्ट म्हणजे तुमची त्या मगाच्या फॉर्म्युल्यातली ही कन्सेप्ट आहे. तुमच्या लक्षात आलं का? येत आहे लक्षात नक्की? हो हो, व्हेरी गुड. आता तशीच ही कन्सेप्ट बघूया. ओके, ही कन्सेप्ट आपण जरा चेंज करूया. ओके, म्हणजे आणखीन जास्त नीट लक्षात येईल. आता बघा ही कन्सेप्ट बघण्यासाठी बघा, माझी ओरिजिनल प्राइस काय आहे P आहे, पण चेंज झालेली काय आहे P1 आहे. सो मी काय करणार, P1 मायनस P, ओके, डिवायडेड बाय ओरिजिनल प्राइस आहे P. बरोबर. मग आता मला सांगा यावरच्या गोष्टीला तुम्ही काय म्हणता रे? डेल्टा P. व्हेरी गुड. ज्यांनी
करेक्ट. ज्यांना ज्यांना हे लक्षात आलंय व्हेरी व्हेरी गुड. आणि ज्यांना लक्षात आलं नाही त्यांनी आता लक्षात ठेवा, वरची आपली कन्सेप्ट नेहमी काय असते, डेल्टावाली. सो डेल्टा पी अपॉन पी. पण पी. येत आहे लक्षात तुमच्या? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ओके. madam. सो आता काय करायचंय माहितीये का, आपली ही मीटिंग संपायला थोडासाच वेळ उरलाय, बरोबर आहे की नाही? सो आपण परत याच लिंकवर जॉईन होणार आहोत. मी तुम्हाला इथूनच पुन्हा शिकवणार आहे पुढचं. येत आहे लक्षात? आणि तुम्हाला हे जे मी लिहिलंय ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय कुठेतरी. लिहून घ्याल तुम्ही? Okay. सुरू करा बरं लिहायला. आणि त्याच्यानंतर पण परत इथेच जॉईन करायचंय मीटिंग संपल्यावर. घ्या पटापट लिहून. Yes, ma'am. सो मी तुम्हाला हे शिकवत होते की तुमचं डेल्टा क्यू अपॉन क्यू काय आहे, जी आपल्याला ही कन्सेप्ट कळली आहे, आणि डेल्टा पी अपॉन पी काय आहे, ही कन्सेप्ट आहे. तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल होपफुली. येस मॅम. व्हेरी गुड. Yes, ma'am. सो आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं होतं. तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी थांबते. मी फक्त पुढचं ड्रॉ करत नाहीये, कारण परत आपल्याला इथेच यायचंय राईट. हे पटापट फक्त लिहून घ्या न विसरता. झालंय तुमचं येऊन सगळ्यांचं?